गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सच्चिदानंद स्वरूप सर्व परमात्मामध्ये असलेला परमेश्वर सगळ्यामध्ये असा व्यापक आहे. आपण खरा माणूस म्हणून जगणं आणि माणूस म्हणून व्यवहारात जगून तसं आचरणात आणून जगणं हे फार मोठी गोष्ट आहे. मी माणूस आहे, पण माणूस म्हणून जगणं ही मोठी गोष्ट आहे. आज आपण जात धर्म पंथ याच्यात गुंतलेला आहोत, पण तो माणूस आहे हा विचार कोणीच करत नाही. का तर आपण सगळे असे एका याच्यात गुंतलेलो आहोत, कुठल्या तरी विचारात, कुठल्या तरी व्यवहारात. त्याला माणूस हा खऱ्या अर्थाने आपण समजलं पाहिजे. आपण समजत नाही. का तर आपण त्याच्यात भेद ठेवले सगळं. तू फलाण्या जातीचा आहे, तू फलाण्या पंथाचा आहे, तुझा देव वेगळा, तुझा जात वेगळे, पण तो माणूस म्हणून आहे, माणूसच आहे हा का विचार येत नाही. स्वभावच सांगतो का सगळ्यामध्ये एक व्यापक असा तत्व भरलेला आहे. तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे, कुठली जात, कुठला पंथ, कुठला भेद हे नष्ट झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने आपण तो माझाच आहे, तो माझ्या सोबतीचाच आहे. त्याच्यात कुठे काय रंग वेगळा आहे, त्याच्यात डोळे कान सगळं शरीर जे आहे ते सगळं सारखं आहे. मग वेगळं काय आहे हे आपण ठरवलेलं आहे. ही जे ठरवणारे जो धर्म आहे तुम्ही म्हणत नाही. मूळ धर्म काय तर खऱ्या अर्थाने मूळ धर्म सोबत सांगतो का खरा माणूस धर्म. या माणसाने माणसाला भेटणं, माणसा समान माणूस समान माणसाला भेटला पाहिजे, माणूस म्हणून जगला पाहिजे. माणूस म्हणूनच खऱ्या अर्थाने विश्वामध्ये शांती नांदेल, विश्वामध्ये एक सम्यक क्रांती होईल. का आपण माणसालाच वेगळं मानलं म्हणून क्रांती म्हणत नाही. आपण माणसाने माणसात सम आलो पाहिजे, जवळ आलो पाहिजे. माणूस जवळ येतो तो कुठला एक वेगळ्या विशिष्ट समाजाचा, वेगळ्या जात सांगतो, जातीचे वर्णन सांगितलेले आहेत. मी या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, ते येतो. ती जात नाही, मी माणूस म्हणून आहे, ही जात उत्तम जात आहे. या जातीने एकत्र येणं, त्या विचाराने जगणं. मी आणि तुझ्यात काहीच नाही, तू मी काय, देव सर्वांचा एक आहे, आम्ही सगळे एक आहोत. हवा सर्वांना चांगले आहे, जल सर्वांना सारखे आहे, सूर्य सर्वांना सारखा आहे. मग कुठे वेगळा काय आहे हे आपण ठरवलेलं आहे, ते नष्ट झालं पाहिजे. सगळ्यांनी धर्म म्हणजे वेगवेगळी जात वाटून घेतलेली आहे. हे जातीतले बंध सगळे तुटले पाहिजे खऱ्या अर्थाने. का तर मला समजलं मीच स्वबोध आहे, मीच स्वबोधी आहे, आणि मला मी समजलं पाहिजे तसा तो पण त्याला पण समजलं पाहिजे. आपण कधी समजत नाही, त्याच्यामुळे ही देशाची क्रांती किंवा देशाचा विकास का होत नाही तेच कारण आहे. आपण सगळे याच्यात अडकलेलो आहोत. आता श्रावण महिना लागला, श्रावण महिन्यातला शिवाला अभिषेक करा, करू नयेच आपला बात नाही, पण का करावं, कशासाठी करावं, मान्य आहे तुझ्यात नाही, आपण समजत नाही. हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, मग असंच पाहिजे, ह्या विचाराने सगळे गुंतलेले आहोत. पण मी माणूस आहे, की माणसाने काय केलं पाहिजे, मी माणसाचं कसं वागलं पाहिजे तो काय विचार करत नाही. ज्या मासात येईल त्या मासातला उत्सव फक्त तेवढंच, त्याच्या पलीकडे मी काय असलं पाहिजे, मी समजून घेतला पाहिजे. माणसाला माणूस समजला पाहिजे, आणि हे ज्याला समजलं त्याला उत्तमातला उत्तम माणूस धर्म समजला. मला देव माहीत नाही, पण माणूस हा समजणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून सोबत आपलं हेच सांगते की माणसासम आपण माणसाला भेटलं पाहिजे. माणसाशीच नातं आपल्या कणेक आहे, त्याच्याशी एकरूप झालो पाहिजे. सगळ्यांनी कुठली जात पंथातमध्ये न गुंता मी सच्चिदानंद रूप आहे, मी चिदानंद रूप आहे, शिवम शिवम आहे असं आपण सांगतो. पिंड पिंड ब्रह्मांड, मग सगळं पिंड हे ब्रह्मांडच आहे, काय वेगळं आहे. तेव्हा त्या स्वरूपाकडे जाऊ, त्या माणूस म्हणून भेटू. माणसाला माणसाचा मत जगणं आणि माणसाशीच माणसाचं नातं जोडणं हाच उत्तम धर्म आहे. गुरुदेव दत्त.